स्वामींच्या कृपेने आजचा हा संदेश तुमच्यासाठी. जर तुम्ही निराश असाल, घाबरलेले असाल किंवा मन खचले असेल तर हा संपूर्ण व्हिडिओ बघा, कारण स्वामी काहीतरी सांगू इच्छितात. नमस्कार भक्त हो, श्री स्वामी समर्थ. रम्य पहाट म्हटल्यावर दिवसाची सुंदर सुरुवात. ही सुरुवात सुंदर कशी करायची ते मात्र आपल्या मनावर, आपल्या विचारांवर अवलंबून आहे. जसे विचार कराल तशी सुरुवात होणार आणि मग त्याच सकारात्मक किंवा नकारात्मक विचारांनी संपूर्ण दिवसक्रम ठरतो. नकारात्मक विचार असतील तर घडणाऱ्या गोष्टी देखील तशाच घडतात. त्यासाठी आपण देवाला किंवा अनेक घटनांना जबाबदार ठरवतो. हे मात्र बरोबर नाही. कित्येक गोष्टींचं मूळ आपल्याच विचारात, आपल्याच अंतःकरणात दडलेला आहे. आपण वाईट गोष्टींसाठी दरवेळी इतर घटनांना कारणीभूत ठरवणं खरंच योग्य आहे का? याचं उत्तर तुमची वागणूक तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक वळणावर देत असते. स्वामींनी आपल्याला निरपेक्ष, निस्वार्थ आणि मायेने परिपूर्ण असं जीवन जगायला शिकवलं आहे. दिवसभराचा हा क्रम कसाही असला, चांगला अथवा वाईट, दिवसाची सुरुवात आणि शेवट मात्र गुरूंच्या स्मरणातच असायला हवा. धरतीवर संध्याछाया पसरू लागली की मन आपसुकच शांत होण्याच्या मार्गावर असते. या शांततेची जाणीव होण्यासाठी निसर्ग स्वतःची एक वेगळी भूमिका बजावतो. घराच्या बाजूला मंदिर असेल तर मग दुग्ध शर्करा योगच, आणि जवळ कुठलेही मंदिर नसेल तरी आपल्या देवघराने संपूर्ण घरालाच मंदिर बनवलेले असते. आपल्या भक्तीमुळे हे शक्य होत जाते. या सायंकाळच्या वातावरणात एक अद्भुत अशी नीरवता आणि प्रसन्नता जाणवते. मंदिरातील घंटानाद, कातरवेळी सुरू झालेल्या आरतीचा मंत्रमुग्ध करणारा आवाज जेव्हा घरभर पसरतो तेव्हा ती अनुभूती काही निराळीच असते. याच वेळी आपणही संध्याकाळच्या पूजेमध्ये रममाण असतो. देवासमोर बसून दिवा लावणे आणि धुपाच्या सुगंधाने साऱ्या घरामध्ये आनंदाची उधळण करणे, हे करत असताना मन कधी भक्तीमध्ये रमून जाते ते कळत देखील नाही. निसर्गाच्या सोबतच अध्यात्म आपल्याला या शांत जीवनात समाधानी राहायला शिकवतं. कारण अध्यात्म म्हणजे साऱ्या मोहमायेपासून मुक्त होऊन गुरूंच्या चरणी स्वतःला समर्पित करणारा एक रमणीय प्रवास. मग वेळ येते नित्यसेवेची. काही जण आपली सेवा वेळेनुसार करतात, पण संध्याकाळी आरतीनंतर नामस्मरण आणि वाचन, पठण व श्रवण करण्याचा अनुभव मनाला शांतता प्रदान करणारा ठरतो. दिवसभराचा थकवा आणि अशक्तपणा या काही क्षणांमध्ये नाहीसा होतो. काही वेळाने रात्र होते आणि विसाव्याची वेळ जवळ येते. पण आपल्या मनातील अनेक विचार या शांततेत उफाळून वर येत असतात. गुरूंच्या कृपेने हे आपलेच आपल्याशी चाललेले द्वंद्व विरळ होत जाते आणि समाधानाची निद्रा आत्म्याला शांत करते. या शांत झोपेसाठी रात्रीची प्रार्थना कशी असावी हे आता आपण जाणून घेऊयात. आजचा दिवस संपत आला आहे. आता काही मिनिटे फक्त स्वामींसाठी आणि स्वतःसाठी ठेवा. जिथे आहात तिथे शांत बसा. डोळे अलगद मिटा. एक दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश सोडा. दिवसभरात काय काय घडलं, कोण काय बोललं, काय बरोबर झालं आणि काय चुकलं, आता सर्व काही स्वामींच्या चरणी ठेवा. जर आज तुम्ही कुठे चुकला असाल तर मनात त्या सगळ्या गोष्टींसाठी स्वामींची क्षमा मागा. स्वामी, मला क्षमा करा. जर कोणी तुम्हाला दुखावलं असेल तर तेही स्वामींवर सोडा. स्वामी सांगतात, रात्र ही विश्रांतीसाठी असते, चिंतेसाठी नाही. उद्याची काळजी उद्यावर सोडा. आज फक्त शांत झोप घ्या.
आता मनात हळूच म्हणा, स्वामी माझ्या कुटुंबावर कृपा ठेवा. स्वामी माझ्या मनाला शांत झोप द्या. स्वामी आजवर तुमच्या कृपेसाठी मी पात्र ठरलो किंवा ठरले, तसेच उद्याचा दिवसही तुमच्या कृपेने चांगला जाऊ द्या. आता स्वामींचं नाव घ्या, हळूहळू, अगदी आपल्या श्वासांसोबत. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कल्पना करा, स्वामी तुमच्या डोक्यावर हात ठेवत आहेत. त्यांचा आशीर्वाद तुमच्या अंतःकरणात एखाद्या प्रकाशाच्या सोनेरी किरणांसारखा पसरतो आहे. तुमचं मन हलकं होत आहे, शांत होत आहे. आजची चिंता संपली, आजचा ताण संपला. आता फक्त विश्रांती. स्वामी तुमच्यासोबत आहेत. स्वामींच्या वाटेवरील या आध्यात्मिक प्रवासात आपण सगळे सोबत आहोत. जर तुम्ही ही प्रार्थना पूर्ण ऐकली असेल तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्यासोबत आहेत. जय जय स्वामी समर्थ.